सांगते. आपण याच्यामध्ये आता यांना 3 शब्द देऊया आणि या 3 शब्दावर आधारित त्यांना एका मिनिटामध्ये जेवढे जास्तीत जास्त उखाणे घेता येतील त्या उखाण्यांची संख्या आपण या ठिकाणी काउंट करणार आहोत. न्याय, सत्य, शिक्षण या 3 शब्दांवर आधारित तुम्हाला उखाणे घ्यायचे. न्याय, सत्य आणि शिक्षण. बाकीच्यांनी शांतता ठेवा. उखाणे घेतलेले आहेत. पुढचे स्पर्धक आहे जयश्री शेगोका. ताई चला, तुमच्यासाठी शब्द आहे ज्ञान, समता, सावित्रीबाई. ज्ञान, समता, सावित्रीबाई 3 शब्द तुमच्याकडे आहेत. हिमालय पर्वतावर बर्फांची विशालांचं नाव घेते सावित्रीबाई फुलेंच्या कार्यक्रमाचे. सोन्याचं मुलगा शूद्र सोनारांनी घडवलं. विशालांच्या नावासाठी सावित्रीच्या लेखींनी आलं. घेऊ शकता. गुलाबाचं फूल देशाला ताजा, गुलाबाचं फूल देशाला ताजा. काय वेळ आहे अजून. पाखरांचे निळे निळे डोळे, विशालरावांचं नाव घेते सावित्री हेच माझे फळ. या ताईत आहेत समान संधी, हक्क आणि न्याय. समान संधी, हक्क, न्याय. समान संधी, हक्क, न्याय. ज्योतिबा फुले यांनी केला शिक्षणाचा जागर आणि शिक्षणाचा जागर गजानन बाबांचे नाव घेते. आपण करूया त्यांच्या शिक्षणाच्या या न्यायाचा जागर. गजर गजर. सावित्रीबाई फुलेंनी महिलांना दिला शिक्षणाचा न्याय. महिलांना दिला शिक्षणाचा न्याय. त्यांच्या कार्या गजाननरावांचं नाव घेते. त्यांच्या कार्यामुळेच आहे आपल्या महिलांना मान. पुढचं नाव आहे मंदा पुडेकर ताई. ताई यांच्यासाठी शब्द आहे बंधुता, स्वातंत्र्य, प्रगती. 2 घ्या. बंधुता, स्वातंत्र्य 2च घ्या. 2 शब्द तुमच्या उखाण्यामध्ये आहे. आशा गोरेताई. कर्तव्य, मानवता, ज्ञानपीठ. कर्तव्य, मानवता. मानवतेचा मंत्र दिला सावित्रीबाईंनी. मानवतेचा मंत्र दिला सावित्रीबाईंनी. अशोकरावांचं नाव घेते. अडवलं माझ्या ताईंनी. कर्तव्य, आईबापांनी निभावले माझ्या शिक्षणाचे कर्तव्य. आईबापांनी निभावले माझ्या शिक्षणाचे कर्तव्य. आपण सर्व मिळून आपण नमस्कार करू मिळून सर्व. ज्ञानाचा पसरविला प्रकाश, स्त्रियांना मिळवून दिला मान सन्मान. क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा स्मरणार्थ
मिळाला स्त्रियांना मान सन्मान. अशोकरावांचं नाव घेते, सावित्रीबाईंच्या विचारांचे घेऊन नाव. पण कर्तव्य पार. जागृती. ज्योतिबा आणि सावित्रींनी घडवले परिवर्तन. ज्योतिबा आणि सावित्री यांनी घडविले परिवर्तन. चा धडा देऊन महिलांना केले साक्षर आणि जागृत आणि साक्षर. प्रशांतरावांचं नाव घेते, नीट ठेवा लक्षात. ज्योती आणि संविधान. दोन शब्द आहेत तुमच्यासाठी, ज्योती आणि संविधान. महात्मा ज्योतिराव फुलेंनी काढली शाळा. नितीनरावांचे नाव घेते, मी आहे. शब्द आहे उन्हाळ्याचे प्रबोधन. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झाली महिलांची उन्नती, म्हणून आज आपण जीवनगावाचे नाव घेते. सगळ्या समजा महिला कलावती गोरेताई. शिक्षण, ज्ञान. दोन शब्द आहेत तुमच्यासाठी, शिक्षण आणि ज्ञान. सोपे शब्द आहेत काही मावशी, सोपे सोपे शब्द आहेत. गुलाबी बाबराचं नाव घेते, सावित्रीबाई लेख. काचाची व्यवस्थित गाजराचा हलवा. बाबराचं नाव घेते, सावित्रीबाईला बलवा. महादेवाची पिंडीला बेल घालते वाकून, बाबराचं नाव घेते तुमचा बांधरा कोण. महादेवाची पिंडीवर टरबुराचे फोड, बाबराचं बोलणं साखरेन गोड. महादेवाच्या पिंडीला बेल व्हायचे वाकून, बाबराचं नाव घेते तुमचा बांधरा कोण. काचाच्या वशीत दिसते साधी नेसते खाली, बाबराचं नाव घेते सर्वांच्या आधी. राम बसले राजावर, सीता बसले अंकारावर, बाबराव तिथे कंपाळाच्या कुंकावर. रामाने राज्य दिले, भट्टाने नाकारले, बाबराच्या जीवासाठी सौभाग्य स्वीकारले. यानंतरचे या स्पर्धेचे आपले अंतिम स्पर्धक आहेत ज्योती रोठे मॅडम. चला, तुमच्यासाठी दोन अतिशय सोपे शब्द आहेत, ते म्हणजे सशक्तीकरण आणि जागरूकता. सशक्तीकरण आणि जागरूकता. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी आपल्यामध्ये निर्माण केली जागरूकता. नरेंद्ररावांचं नाव घेते, मी आहे त्यांची निरंतर सोबत राहणारी सार्थकता. जागरूकता, सशक्तीकरण. सावित्रीबाई फुलेंनी केले स्त्रियांचे सशक्तीकरण. नरेंद्ररावांचं घेते, करून निरंतर स्मरण. सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला हार सशक्तीकरण, जागरूकता. महिलांनी द्यावा सशक्तीकरणाचा नारा. नरेंद्ररावांचा साथ. सर्व स्पर्धक झाले, सगळे स्पर्धकांचं खूप छान या स्पर्धेला प्रतिसाद. एक या काकूंना स्पेशल एकच उखाणा घ्यायचा आहे. पहिली शाळा मुलींसाठी सुरू केली, पुण्यात पहिली शाळा. ज्योतिबांच्या राज्यात सावित्रीबाईने घेतला खडू हातात, खडू आणि फळा. काचेची नाणी, गुलाबाचं पाणी, नळ लावते नाव घेते रुद्राक्षाची लेक. नाव घेते गहीन, राहुलची बहीण. नाव घेते आत्मी, बक्षाराची पुतणी. नाव घेते काशी, गप्प्यांची भाशी.
नाव घेते तानी आधी होते आई बापाची तानी मग झाले विशाल रावांची राणी. यानंतर लगेच बक्षीस वितरण आपण सुरू करणार आहोत.